सिमिलॅरिटी हा पण 6 मेला माझं जे व्हॅकेशनच्या टायमिंगमध्ये चालू केलेलं होतं आपण जॉमेट्रीचं, म्हणजे आपण कॉर्डिनेट जॉमेट्री, ट्रिग्नॉमेट्री हे लेसन संपवलेले होते. आता सिमिलॅरिटी मी तुमचं निम्म घेतलेलं होतं. आपण प्रॅक्टिस सेट 1.3 यातले 4 एक्झाम्पल बघितलेले होते. आता क्वेश्चन नंबर 5 बघायला लागलेला आहे. काय आहे बघूया. क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.3 यातला क्वेश्चन नंबर 5. इथं डायग्राम काढले बघा. PQRS हा काय आहे? ट्रॅपेझियम आहे. या ट्रॅपेझियममध्ये PQ पॅरलल कोणाला आहे? साईड SR ला आहे. आणि आपल्याला गिव्हनमध्ये काय दिलंय? AR इज इक्वल टू 5AP आणि AS इज इक्वल टू 5AQ. आता बघितलं तर याला तुम्ही काय करा, असं स्टार करा लाल पेनाने. का स्टार करायचं? कारण ही हिंट आहे. तुम्हाला याचा यूज करून हे प्रूव्ह करायचं. समजलं? आपण क्वेश्चनमध्ये कसं ओळखायचं वेगळं आहे की अशा पद्धतीने तुम्हाला काहीतरी वेगळं दिलेलं असते. जे वेगळं दिलेलं आहे तीच काय आहे? हिंट दिलेली असते. त्या हिंटचा यूज करून आपण काय करायचे? थेरम सॉल्व्ह करायचे. ही छोटीशी थेरमच आहे. इम्पॉर्टंट करा. IMP म्हणा या क्वेश्चनला. आणि हा क्वेश्चन किती मार्काला येईल? पेपरला 3 मार्क. पूर्वीच्या जुन्या सिलेबसमध्ये बघितलं तर 4 मार्काला यायची. आता काय केले? 5 मार्काचे प्रश्न कटच केलेले आहेत. शेवटचा मोठा प्रश्न किती मार्काला ठेवला आहे? 4 मार्काला ठेवलेला आहे. त्यामुळे आता याचं पण डिमांड कमी झालं. हा 4 मार्काचा प्रश्न आता किती येणार ना? 3 मार्क्ससाठी येणार. ओके, मग आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? SR इज इक्वल टू 5AQ हे आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. आता बघा, PQ पॅरलल SR 2 लाईन पॅरलल सांगितलेले असतात. त्या पॅरलल सांगितल्यात म्हणजे तिथं काय येणार? एक तर अल्टरनेट अँगल तर येतील, नाहीतर करस्पॉन्डिंग अँगल. जिथं ट्रॅपेझियम आलेला असतोय, समलंब चौकोन आलेला असतोय, त्या ट्रॅपेझियममध्ये नेहमी काय येतात? अल्टरनेट अँगल येतात. कसं ते बघूया. आपण पहिल्यांदा यांचं काय आहे ते आधी पूर्ण करून टाकूया. आधी लिहूया. इन फिगर अ क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम आहे. आता हे आधी पूर्ण करूया. AR इज इक्वल टू 5AP. रिझन मी काय लिहिणार? गिवन. मग मी इथं काय करायचं आहे की इथं AR याच्या पुढे काय लिहिलं म्हणजे किती घ्यायचं? 1 घ्यायचं. मग हा AR आहे, त्याला मी ह्या साईडला लिहिणार आहे. म्हणजे AP अपॉन AR. इथं 1 आहे, हा 5 मल्टिप्लाय. इथं काय साईड नाही म्हणजे मल्टिप्लाय. हा मल्टिप्लाय तो या साईडला गेल्यानंतर काय झाला? डिवाइड झाला. हे आपण व्यवस्थित लिहूया. AP अपॉन AR इज इक्वल टू 1 अपॉन 5. हे झालं आपलं पहिलं. ठीक आहे. तसंच जसं आपण याचं काढलंय तसं आपण आता कुणाचं काढायचं आहे? AS इज इक्वल टू 5AQ. लिहून घेऊया. AS इज इक्वल टू 5AQ. आता परत इथं लिहायचं. ह्या ASच्या जवळ काय केलं म्हटल्यानंतर काय असणार आहे? 1 असणार आहे. मी काय करणार आहे? AQ इथे ठेवणार आहे. ASला या साईडला घेणार आहे. इथं असं लिहूया. AQ अपॉन AS. इथं आलं 1. हा 5 मल्टिप्लाय. इथं आल्यावर काय झालं? डिवाइड. ह्याला इक्वेशन आपण 1 देऊया. याला इक्वेशन काय देऊया? 2 देऊया. AQ अपॉन AS इज इक्वल टू 1 अपॉन 5. हे इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 वरून काय दिसतंय? ह्यांची RHS म्हणजे ही LHS साईड आहे, ही RHS साईड आहे. दोघांची काय आले? 1 अपॉन 5 आले. म्हणून फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड AP अपॉन AR इज इक्वल टू AQ अपॉन AS. यांच्यासमोर किंमत किती आली? 1 अपॉन 5 आली. 1 अपॉन 5 आले. लेफ्ट राईट साईड ह्या दोघांचे काय सेम आहे, म्हणून ह्या दोन साईड काय सेम आहे. आता आपल्याला तिथं काय सांगितलं? ट्रॅपेझियम आहे. ट्रॅपेझियम आहे म्हटल्यानंतर PQ पॅरलल कुणाला? SR ला. आणि मी ही PR काय घेते? त्याची ट्रान्सव्हर्सल. आता इथं बघितला तर इथं Z तयार झाले का बघा? हा Z तयार झाला. असा आणि असा. हा असा Z. आपण नेहमीचा Z बघतो तसं नाही. एक सर्वसाधारणपणे Z शेपमध्ये दिसतंय की नाही? दिसतंय. म्हणजे तिथं काय असणार? अल्टरनेट अँगल असणार. म्हणून पुढं काय लिहिलं बघा? इन ट्रॅपेझियम PQRS side PQ parallel side SR and seg PR
ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल झाली. आता बघा आपल्याला असं घ्यायचं आहे, म्हणजे इथं नाव क्यू आहे, इथं पी आहे, इथं आर आहे आणि एस आहे. मग मी त्याचं नाव असं घेतलं, अँगल क्यू पी आर इज कॉन्गरंट अँगल पी आर एस. पी आर एस रिझन काय लिहायचं, अल्टरनेट अँगल. हे कसले अँगल झाले, अल्टरनेट अँगल. बघा तिथं दिसतंय का बघा, क्यू पी आर आणि पी आर एस हे काय झाले, एकमेकांचे अल्टरनेट अँगल झाले. आता काय करायचं, आपल्याला एवढे हे दोन ट्रायंगल घ्यायचे, त्यामुळे आपल्याला एवढा मोठा अँगल नकोच आहे. मग मी कसं नाव घेणार, अँगल क्यू पी ए इज अ कॉन्करंट ए आर एस असं लिहिलं तरी पण चालतंय, किंवा आर एस आर ए असं म्हणलं तरी पण चालतं, जे आपल्याला सोपं जातं तसं लिहायचं. दॅट इज अँगल क्यू पी ए इज कॉन्करंट अँगल कुठला लिहिणार मी, क्यू आर एस. रिझन काय लिहूया आपण इथं, याचं रिझन असणार आहे पी डॅश ए डॅश आर. ठीक आहे, इथं पण समजलं. आता आपल्याला हे दोन ट्रायंगलमध्ये जाऊ. काय ट्रायंगलचे नाव आहे, इन ट्रायंगल पी ए क्यू अँड ट्रायंगल पी ए क्यू अँड ट्रायंगल आर ए एस. आर ए एस. आता हे दोन्ही सेम आले. आता इथं फ्रॉम इक्वेशन 1 and 2 त्याचे आर एचे सेट सेम म्हणलेलं होतं, ते परत इथं लिहूया. कसं लिहिणार मी, ए पी अपॉन ए आर इज इक्वल टू ए क्यू अपॉन ए एस. त्याला इक्वेशन काय दिलं, 3 दिले. फ्रॉम इक्वेशन 3. ठीक आहे. आता इथे हे अँगल लिहिलेले आहेत, अँगल क्यू पी ए इज अ कॉन्गरंट अँगल क्यू आर एस. झालं. आता हे दोन ट्रायंगल काय होणार आहेत, सिमिलर होणार आहेत. कसं सिमिलर झाले, ट्रायंगल पी ए क्यू इज सिमिलर ट्रायंगल आर ए एस. कुठली टेस्ट असणार आहे, दोन साइड आणि एक अँगल, म्हणून इथं झालं एस ए एस टेस्ट. ठीक आहे. आता बघा हे दोन ट्रायंगल काय झाले, सिमिलर झाले. आपण सिमिलरिटी शिकायला बोललोय म्हणून इथं सिमिलरचं साईन वापरलंय. आता याच्या करस्पॉन्डिंग साईड्स लिहूया, ए पी अपॉन आर ए, ए क्यू अपॉन ए एस अँड पी क्यू अपॉन आर एस. ठीक आहे. ह्याचं रिझन काय ना, करस्पॉन्डिंग साईड. ह्याचं रिझन काय आलं, करस्पॉन्डिंग साईड्स लिहिल्या. आपण पहिल्यांदा काय काय केलं ते सांगते. त्यांनी आपल्याला एका रेशोची किंमत दिलेली होती, आपल्याला एका साईड्सची किंमत दिलेली होती. त्याच्यावरून आपण रेशो तयार केला, दोघांचे सेम आल्या. सेम आल्यानंतर ते दोन्ही साईड्स समोरासमोर लिहिले, अल्टरनेट अँगल लिहिले. त्यानंतर जे ट्रायंगलमध्ये ह्या साईड्स आणि अँगल येते ते ट्रायंगलमध्ये गेलेलं आहे. आणि आता त्याच्या काय दिल्या, करस्पॉन्डिंग साईड्स. आता ए पी आणि आर ए, इकडे बघा पहिल्यांदा इथं बघितलं तर ए पी आणि पी ए दोन्हीचा अर्थ तेच. ए पी आणि आर ए म्हणजे हेच आहे. ह्यांचा रेशो किती आहे, 1/5 आहे. आणि ए क्यू अपॉन ए एस यांचा पण रेशो किती आहे, 1/5 आहे. म्हणून पी क्यू अपॉन आर एस याचा पण रेशो किती आहे ना, 1/5. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंडवरून आता मी ह्याचं काय करते, क्रॉस मल्टिप्लाय करते. 5 पी क्यू इज इक्वल टू 1 आर एस, दॅट इज आर एस म्हणजेच एस आर. एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की नाही बघा, आपला प्रूव्ह अशा पद्धतीने मिळाले. मी पुन्हा एकदा तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते, लक्ष द्या की आपल्याला काय मिळालं आहे, एक ट्रॅपेझियम दिलं, नुसता ट्रॅपेझियम दिलेलं नाही आहे. तर त्याच्यामध्ये सांगितलं पी क्यू पॅरलल आर एस आहे. आणि ए आरची किंमत 5 ए पी आणि ए एसची किंमत किती आहे, 5 ए क्यू आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू प्रूव्ह करायचं आहे. असं त्यांनी काही पण देतील, इथं 3 पी क्यू 3 देतील की मग 4 देतील, काही देऊ दे, की आपल्याला काय ओळखायचं
ते हिंट दिले म्हणून ओळखायचं. असंच एक सॉल्व एक्झाम्पल दिले बघा. ते सॉल्व एक्झाम्पल याच्यावरून तुम्हाला मी फक्त सोडवता येते का बघा, कारण ते सुद्धा बोर्डाला विचारू शकते. आता मी कसं प्रूव्ह केलं, इन फिगर क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ ट्रॅपेझियम. हा जो क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे तो काय आहे, ट्रॅपेझियम आहे. मग मी इथं काय दिलं, 1AR इज इक्वल टू 5AP. म्हणजेच इथं काय केलं मी की ह्या 1च्या हे 5 इथं मल्टिप्लाय, इथं काय केलं मी डिवाइडला पाठवलं. 1/5 इज इक्वल टू AP अपॉन AR. हे काय केलं मी, पहिले इक्वेशन मिळालं. तसंच AS इज इक्वल टू किती दिले, 5EQ दिले. आपल्याला समजायला पाहिजे म्हणून तो 1 लिहायचं. मग परत काय केलं, हा 5 मल्टिप्लाय इथं आल्यावर डिवाइड झाला. 1/5 इज इक्वल टू AQ अपॉन AS. AQ अपॉन AS ची किंमत किती आली, 1/5. फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 वरून काय समजतं की ह्यांची RHS दोघांची किंमत किती आहे, 1/5 आहे. म्हणजे ह्या दोन सेट्स काय आल्या, सेम आल्या. AP अपॉन AR इज इक्वल टू AQ अपॉन AS. ह्याला इक्वेशन किती द्यायचं, 3 द्यायचं आपल्याला सोयीसाठी. आता ट्रॅपेझियम PQRS, PQ पॅरलल SR आहे आणि PR काय आहे, त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. ट्रान्सव्हर्सल 2 पॅरलल आणि एक ट्रान्सव्हर्सल आली. एक तर तिथं करस्पॉन्डिंग अँगल येतील, नाहीतर अल्टरनेट अँगल येतील. बघायचं झेड दिसते का, दिसते. म्हणजे इथं काय असणार आहे, अल्टरनेट अँगल. मग कसं लिहिलं, QPR इज कॉन्ग्रुएंट PRS. मग एवढ्या मोठ्या अँगलची काही गरज नव्हती. आपल्याला ह्या 2 ट्रायंगलमध्ये जायचं आहे. म्हणजे इथंपर्यंतच आपण नाव दिलं. कुठलं घेतलं बघा, QPA इज कॉन्ग्रुएंट ARS. ठीक आहे. ह्याचं कारण काय असणार आहे, अल्टरनेट अँगल. आणि आपण कट का केलं, कारण आपल्याला 2 ट्रायंगलमध्ये जायचं होतं. आता ह्या ट्रायंगलमध्ये जाऊया. काय आहे ट्रायंगलचं नाव, PAQ अँड RAS मध्ये काय काय लिहिलं, ह्या 2 साईड्स सेम आहेत, त्या साईड्स लिहिलं तिथं. तर रिझन लिहिलं फ्रॉम इक्वेशन 3. परत काय लिहिलं, QPA इज अ कॉन्ग्रुएंट ARS बिकॉज द अल्टरनेट अँगल. आणि हे दोन साईड्स आणि एक अँगल आला म्हणून हे 2 ट्रायंगल कुठल्या टेस्टनी झाले, SAS टेस्टनी सिमिलर झाले. आता ह्याच्या काय लिहायच्या, करस्पॉन्डिंग सेट्स लिहायच्या. कशा लिहिल्या, AP किंवा PA अपॉन RA, AQ अपॉन AS आणि PQ अपॉन RS. आता AP अपॉन RA ह्याची किंमत पहिल्या इथं बघा किती आली आहे, 1/5. AQ अपॉन AS याची किंमत किती आहे, 1/5. म्हणजे याची पण किंमत किती आहे ना, 1/5. कसं काय, कारण ह्या करस्पॉन्डिंग साईड आहेत, सगळ्या सेम आहे म्हणून इथं काय लिहिलं, 1/5. याचा क्रॉस मल्टिप्लाय केला तर 5PQ बरोबर 1RS. RS म्हणजेच काय, SR इज इक्वल टू 5PQ. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. महत्त्वाचं आहे, IMP करा, 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. यानंतर पुढचं क्वेश्चन बघा, हा पण महत्त्वाचा आहे. डायग्राम अशी दिलेली आहे. अ क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. पॉइंट E इज ऑन साइड BC. लाईन T इंटरसेक्ट रे AB इन अ पॉइंट T. आता काय काय सांगितलं सांगतो. ABCD हा काय आहे, पॅरलोग्राम आहे. आणि पॉइंट E हा कशावरती आहे, साईड BC वरती आहे. आणि लाईन DE ला सुद्धा तो काय करावं, लाईन DT आणि ही साईड AB ही इंटरसेक्ट कुठल्या पॉईंटमध्ये केली आहे, T या पॉईंटमध्ये केलेली आहे. समजलं काय, मी पुन्हा एकदा रिपीट करते. ABCD हा पॅरलोग्राम आहे. पॉईंट E हा साईड BC वरती आहे आणि ही लाईन DT जी आहे ती ABला T या पॉईंटमध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे प्रूव्ह म्हटलं की काय आहे, DE इंटू BE. हा DE आणि हा BE घ्यायचा आहे, इज इक्वल टू CE इंटू TE. म्हणजे ही बाजू ही बाजू, ही साईड आणि ही साईड, हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. कसं प्रूव्ह करता येईल बघा, साधं सोप्या पद्धतीनं आपण बघितलं. फिगरचा स्टडी चांगला करा. फिगरचा स्टडी चांगला केला की आपल्याला काय अवघड नाही. ABCD हा काय आहे, पॅरलोग्राम आहे. पॅरलोग्राममध्ये प्रॉपर्टी काय आहे की AB पॅरलल कुणाला असणार आहे, CDला असणार आहे. जिथं AB पॅरलल CD आहे त्यासारखं ही आपण कन्स्ट्रक्शनला काढली आहे. AT पॅरलल काय असणार आहे, CD असणार आहे. ठीक आहे. आणि इथं मी काय घेते, त्यांची DT ही ट्रान्सव्हर्सल घेते. बघा परत एकदा सांगते, ABCD हा पॅरलोग्राम आहे. AB पॅरलल CD तसंच AT पॅरलल CD आणि DT ही काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. मग मी मगाशीच सांगितलं 2 पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल आली तर तिथं अल्टरनेट अँगल तर येईल, नाहीतर करस्पॉन्डिंग अँगल तर येतील. आता अल्टरनेट अँगल कसं आहे येतील बघा, इथून स्टार्ट केला आपण. ATD इज अ
कॉन्ग्रंट TDC. परत मी काय सांगते, फार मोठं होणार आहे आपल्याला, त्या दोन ट्रायंगलमध्ये जायचं आहे. मग ATD असा आणि TDC. मग एवढं मोठं न घेता मी A डॅश B डॅश T आहे म्हणून इथं काय घेतलं, BTE इज कॉन्ग्रंट TDC. याचं रिझन काय घेतलं, A डॅश B डॅश T आणि T डॅश E डॅश T. झालं. आता हे का लिहिलं, कारण आपल्याला लागणार आहे. आपण ह्याला काय करूया, इक्वेशन 1 लिहूया. ठीक आहे. आता कुठल्या ट्रायंगलमध्ये गेले मी, ट्रायंगल BTE अँड ट्रायंगल CDE. हे दोन ट्रायंगल मला सिमिलर दाखवायचे. आता काय सांगणार मी, BTE इज कॉन्ग्रंट TDC बिकॉज इट्स द अल्टरनेट अँगल. लिहूया, BTE इज कॉन्ग्रंट, काय लिहायचं आपल्याला, EDC. आता आपण लिहिले ते फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. अजून काय दाखवले, अजून दाखवले ते ऑब्झर्वेशन चांगलं ठेवा. BET आणि कुठला घेऊया, CED. हे काय आहेत, एकमेकांचे अपोजिट अँगल आहे. BET इज अ कॉन्ग्रंट अँगल CED. रिझन काय, अपोजिट अँगल. आता दोन अँगल आलेत म्हणून हे कुठल्या टेस्टने सिमिलर असणार आहेत, AA टेस्टने. ट्रायंगल BTE इज सिमिलर ट्रायंगल CDE. रिझन काय आलं, AA टेस्ट. आता आपण काय करायचे, त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स लिहायच्या. कशा लिहिल्या, BT अपॉन CD इज इक्वल टू TE अपॉन DE इज इक्वल टू BE अपॉन CE. रिझन लिहायचं प्रत्येक गोष्टीला, करस्पॉन्डिंग साईड. ठीक आहे. आता आपल्याला इथं काय पाहिजे आहे, BE पाहिजे, DE पाहिजे. BED आहे, CE आणि काय पाहिजे, T. म्हणजे ह्या साईडची काही गरज नाही, हे कॅन्सल करून टाकायचे. त्यामुळं आपण काय करणार, ही साईड कॅन्सल करणार. TE अपॉन DE इज इक्वल टू BE अपॉन काय केलं, CE. हे का कॅन्सल केली, कारण हे आपल्या प्रूव्ह दॅटमध्ये नाही आहे म्हणून ते काय केलं, कॅन्सल केलं. आता ह्याचं काय करूया, क्रॉस मल्टिप्लाय करूया. CE इंटू TE इज इक्वल टू BE इंटू काय करायचं, T. फक्त हे काय करायचं, व्यवस्थित लिहायचं. मग ह्याचा क्रॉस मल्टिप्लाय केला. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळालं, C इंटू D इज इक्वल टू B इंटू D. एवढं साधं सोपं आहे या क्वेश्चनमध्ये. फक्त काय लक्षात ठेवायचं, या क्वेश्चनमध्ये करायचं आहे, आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. सिमिलर दाखवली की करस्पॉन्डिंग साईड, करस्पॉन्डिंग साईड्स आली की क्रॉस मल्टिप्लाय करून आपलं प्रूव्ह दॅट मिळणार. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. आता पुढचा पॉईंट आहे बघा, क्वेश्चन नंबर 8. अशा आपल्याला फिगर दिली आहे. क्वेश्चन काय आहे बघा, इन फिगर सेक AC अँड सेक BD इंटरसेक्ट इच अदर in point P and AP upon CP is equal to BP upon BP. Then prove that triangle ABP is similar ट्रायंगल CDP. ठीक आहे. आता इकडे बघा, क्वेश्चन काय आहे की AC आणि BD ह्या दोन लाईन्स आहेत किंवा दोन सेगमेंट आहेत. ह्या दोन सेगमेंट कुठल्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केल्या, P या पॉईंटमध्ये काय केल्या, इंटरसेक्ट केल्या. इंटरसेक्ट केल्यानंतर त्यांनी गिव्हनमध्ये आपल्याला दिले AP अपॉन CP घ्या आणि BP अपॉन DP घ्या आणि प्रूव्ह करा. साधी सोपी आहे, 2 मार्काला येणार आहे क्वेश्चन हा. कसा प्रूव्ह करायचा बघा. आपल्याला काय सांगायचं आहे, हे दोन ट्रायंगल प्रूव्ह करा म्हणून सांगितले. त्याच ट्रायंगलची नावं लिहिली बघा. इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP. ह्या दोन ट्रायंगलचे नाव का लिहिलं, कारण तेच प्रूव्ह करा म्हणून सांगितले. जे इथं दिले ते परत लिहूया. AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. ह्याचं रिझन काही गिवन. त्याच्यानंतर जॉमेट्रीमध्ये तुम्हाला चांगले आउट ऑफ बॉक्स मार्क मिळवायचे असतील तर पहिला क्वेश्चन वाचायचा आणि फिगरचं ऑब्झर्वेशन करायचं. जर क्वेश्चन चांगला समजला आहे आणि फिगर व्यवस्थित समजले तर जॉमेट्रीचे थेरम पाठ करायलाच लागत नाही. आता इथं बघितलं तर इथं दोन साईड्स दिलेले. अजून काय दाखवायला ह्याच्यामध्ये, अपोजिट अँगल.
angle APB is a congruent angle. कुठला लिहूया आपण CBD. रिझन काय अपोजिट अँगल. आता दोन साइड आणि एक अँगल आला म्हणून याचं नाव काय असणार आहे SAS टेस्ट. ट्रायंगल ABP सिमिलर मला हे साईनच व्यवस्थित काढून सिमिलर ट्रायंगल CDP बाय AA टेस्ट. ए टेस्टनी हे दोन ट्रायंगल काय झाले सिमिलर झाले. साधं सोपं आहे. आपल्याला गिवनमध्ये दिल्या दोन साईड त्या लिहिल्या तर मी काय लिहिलं अपोजिट अँगल लिहिले. दोन साईड आणि एक अँगल आला म्हणून कुठली टेस्ट कुठली आली दोन साईड म्हणजे SAS टेस्ट. समजलं. एवढी साधी 2 मार्काला हा क्वेश्चन येऊ शकतो. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तो पण सोपा आहे. 9 क्वेश्चन नंबर 9. आता बघा डायग्राम कशी आहे. परत ट्रायंगल दिलाय त्याच्यामध्ये एक मीडियन आहे आणि हे अँगल आहे. काय काय नाव आहे ट्रायंगलचं BAC आणि इथं D आहे. क्वेश्चन काय दिलं बघा. इन फिगर इन ट्रायंगल ABC पॉइंट D is on side BC such that angle BAC is congruent angle ADC. Prove that CA square is equal to CB into CD. आता जशी ती थेरम सोपी होती तसंच ती आहे. आपल्याला ही फिगर दिली. या फिगरमध्ये दोन अँगल त्यांनी कॉन्ग्रुएंट दिले. कुठले BAC आणि अँगल कुठला घ्यायचा ADC हे गिवनमध्ये. प्रूव्ह काय करायचं आहे CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे मगाचे सगळं. आता बऱ्याच मुलं काय करतात ट्रायंगलची नावं पाठ करतात. ट्रायंगलचं नाव पाठ करायचं नाही काय प्रूव्ह करायचं आहे त्याच्यानुसार लक्षात द्यायचं. हिंट सांगते मी तुम्हाला. हे दोन अँगल काय दिलेत आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलेत म्हणजे हे गिवनमध्ये लिहिणार आहे. ह्या अँगलची नावं आपण काय म्हणून घ्यायचं ट्रायंगल म्हणून घ्यायचं. म्हणजे इन ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल ADC. अँगल BAC इज अ कॉन्ग्रुएंट अँगल ADC. ह्याचं काय असणार आहे गिवन. आता हे ते गिवनमध्ये लिहिलं. अजून काय दाखवलेलं ह्याच्यामध्ये साईड्स काय सांगितल्या नाहीत. कुठला या ट्रायंगल घेतला तर त्याच्या साईड सिमिलर नाहीत. मग बघितलं तर हा काय येतं कॉमन अँगल येते. एक एक शाळेमध्ये 3 अक्षर नाव लिहायचं म्हणतात. 3 लेटर्समध्ये कॉमन अँगलचं नाव लिहायचं. तसं लिहूया. म्हणजे आता आपण BAC मध्ये लिहिलं तर दोन्ही ट्रायंगलमध्ये हा मोठा BAC आणि ADC कॉमन अँगल कुठला आहे C आहे. मग मी इथं काय लिहिते अँगल C इज कॉन्ग्रुएंट अँगल C कारण दोन्हीमध्ये तो काय आहे कॉमन अँगल. कॉमन अँगल दिला मी. आता त्यानंतर हे दोन ट्रायंगल कुठल्या टेस्टने सिमिलर झाले AA टेस्टने. ट्रायंगल BAC इज अ सिमिलर ट्रायंगल ADC AA टेस्ट. ठीक आहे. आता आपण काय करणार त्याचे करस्पॉन्डिंग साइड्स. BA अपॉन AD इज इक्वल टू AC अपॉन DC इज इक्वल टू BC अपॉन AC. आपल्याला कोणाचा स्क्वेअर करायचा आहे ACचा स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे या साईडची काही गरज नाही कारण इथं AC इथं AC आहे म्हणून ही साईड घेणार नाही. तर घेऊया करस्पॉन्डिंग साईड. जी साईडची गरज नाही ती कॅन्सल केली. याचा क्रॉस मल्टिप्लाय केला तर इथं काय केलं मी AC स्क्वेअर इज इक्वल टू BC इंटू DC. तुम्ही म्हणजे ना मॅडम प्रूव्हमध्ये CA स्क्वेअर आहे त्याचा अर्थ तेच आहे. AC म्हणजे CA स्क्वेअर इज इक्वल टू BCच्या ऐवजी आपण CB घेऊया इंटू CD. आणि हे आपल्याला काय मिळालं प्रूव्ह मिळालं. परत एकदा सांगते लक्ष द्या. आपल्याला ट्रायंगल ABC मध्ये पॉईंट D BC वर आहे तो अशा पद्धतीनं आहे.
अँगल बी ए सी इज अ कॉन्ग्रुएंट अँगल ए डी सी. हे आपल्याला एक अँगल कॉन्ग्रुएंट गिवनमध्ये दिलं आहे. आपल्याला फक्त एका अँगलची गरज आहे. प्रूव्ह काय करायचं आहे, सी ए स्क्वेअर इज इक्वल टू सी बी इंटू सी डी. हा क्वेश्चन आहे. आता या क्वेश्चनमध्ये तुम्ही ट्रायंगलचं नाव कसं लक्षात ठेवायचं, जे अँगलचं नाव दिले तेच ट्रायंगलमध्ये लिहायचं. म्हणजे ट्रायंगल बी ए सी अँड ट्रायंगल ए डी सी. ह्या दोन ट्रायंगलमध्ये काय केलं, जे गिवनमध्ये कॉन्ग्रुएंट दिले तोच लिहूया. अँगल बी ए सी इज अ कॉन्ग्रुएंट अँगल ए डी सी. याचं कारण काय, गिवन. ह्या दोन ट्रायंगलमध्ये कॉमन अँगल कुठला आहे, सी. आता कसं काय बोलतो, फक्त राहिलं एक एक शाळेमध्ये काय म्हणतात 3 अक्षर नाव लिहायचं. ठीक आहे, तुम्ही ऑरला पाहिजे तर असं घ्या, अँगल बी सी ए इज अ कॉन्ग्रुएंट ए सी डी. मध्ये लेटर कुठला यायला पाहिजे, सी यायला पाहिजे, किंवा असं लिहिलं तरी पण चालते. अँगलचे पटकन ओळखायला येतं ना. ह्या ट्रायंगलमध्ये कॉमन अँगल कुठला आला, सी आला, म्हणून हा कॉमन अँगल. दोन अँगल आले म्हणून कुठल्या टेस्टनी सिमिलर असणार आहे, ए टेस्टनी हे दोन ट्रायंगल सिमिलर असणार. आता काय करायचं, ह्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स लिहूया. बी ए अपॉन ए डी, ए सी अपॉन डी सी आणि बी सी अपॉन ए सी. आपल्याला या साईडची गरज नाही आहे, कारण आपल्याला सी ए स्क्वेअर दाखवायचं आहे. इथं ए सी आहे, इथे ए सी आहे, म्हणजे सी आहे. ठीक आहे, साईड आहे. म्हणून ए सी इंटू ए सी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी इंटू डी सी. आपण हे फक्त व्यवस्थित लिहूया, सी ए स्क्वेअर इज इक्वल टू सी बी इंटू सी. ठीक आहे, इथं आपला प्रॅक्टिस सेट 1.3 कंप्लीट झालेला आहे. पुढं आपल्याला एक थेरम शिकायचे आहे, महत्त्वाचे आहे. बोर्डाला आलेली ती कधी आली, काय आली ते पुढे तुम्हाला सांगते. आता थेरम काल आपण प्रॅक्टिस सेट 1.3 कंप्लीट केलेला आहे. आता आपण त्याच्या पुढचा प्रॅक्टिस सेट 1.4 हा स्टार्ट करायच्या आधी आपल्याला थेरम काय आहे, कारण ह्या थेरमच्या बेसवरती काय आहे, प्रॅक्टिस सेट 1.4 आहे. ही थेरम इम्पॉर्टंट आहे, ही बोर्डाला पडलेली आहे. आता जवळपास मार्च 2015ला अशी पडली असेल, मला नक्की माहीत नाही. मी पुस्तकात बघते नंतर तुम्हाला सांगते की कधी. पण बोर्डाच्या दृष्टीने ही थेरम काय मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे चांगली काय करायची, पाठ करायची. जसं बीपीटी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगितलेलं होतं, तशी अँगल बाय सेक्टर इम्पॉर्टंट आहे, तशी ही थेरमसुद्धा मोस्ट आयएमपी आहे. पहिल्या 3 प्रकरणामध्ये म्हणजे सिमिलॅरिटी, पायथागोरस थेरम आणि आपला पुढचा असणार आहे तो सर्कल, ही 3ही प्रकरणामध्ये फक्त थेरम आहे. यानंतर कुठल्याही प्रकरणामध्ये काय नाही, थेरम नाही आहे. म्हणून थेरम लक्षात लगेच करायचं. आता स्टेटमेंट आहे, तुम्हाला पेपरला काय येतं, फक्त स्टेटमेंट येते. स्टेटमेंट काय बघा, व्हेन 2 ट्रायंगल आर सिमिलर देन द रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर द करस्पॉन्डिंग साइड्स. 2 ट्रायंगल सिमिलर असले तर त्यांचा रेशो केवढा असणार आहे, त्याच्या साईड्सचा काय करायचं, स्क्वेअर करायचं. कुठली पण साईड घ्या, म्हणजे ए बी अपॉन ए बीचा स्क्वेअर अपॉन पी क्यूचा स्क्वेअर, बी सीचा स्क्वेअर अपॉन क्यू आरचा स्क्वेअर, ए सीचा स्क्वेअर अपॉन पी आरचा स्क्वेअर. म्हणजे हे स्टेटमेंट काय सांगते आपल्याला, जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या साईड्सचा काय करायचं, स्क्वेअर करायचा. समजलं. आता गिवनमध्ये काय दिले बघा आपल्याला, की आपण इथं लिहायला पाहिजे व्हेन 2 ट्रायंगल आर सिमिलर. म्हणजे ह्याच्यावरून काय लिहिलं पाहिजे, आपल्याला गिवन लिहिलं पाहिजे. हे जे 2 ट्रायंगल दिसतात ते पहिल्यांदा काय करूया, सिमिलर दाखवूया. म्हणजे ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. एबीसीला सिमिलर कोण आहे, पी क्यू आर. कशावरून लिहिलं, कारण त्याने स्टेटमेंटमध्ये लिहिलंय की व्हेन द 2 ट्रायंगल आर द सिमिलर. अजून आपण काय लिहूया, ही हाईट आहे, एडी परपेंडिक्युलर कुणाला आहे, बीसीला, आणि बीएस परपेंडिक्युलर कुणाला आहे, क्यू आरला. एडी परपेंडिक्युलर बीसी अँड पीएस इज अ परपेंडिक्युलर क्यू आर. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. मी तुम्हाला काय सांगितलं, ते पहिलं स्टेटमेंट आहे, त्याच्यावरून काय लिहायचं, गिव्हन लिहायचं. आता आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचं. काय आपण प्रूव्ह करणार, जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील, व्हेन द 2 ट्रायंगल आर सिमिलर देन द रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू. इथं काय सांगितलंय, द रेशोज ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. म्हणजे ते ट्रायंगलचा एरिया घेतला पाहिजे. म्हणून इथं असं लिहिलं, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. The ratios of areas of triangle is equal to ratio of squares of their the corresponding sides. त्याचे करस्पॉन्डिंग साइड्स घ्यायच्या, पण नुसते साइड्स घ्यायचे नाही, तर त्याचं काय करायला पाहिजे, आपल्याला स्क्वेअर करायला पाहिजे. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. इथं मी काय लिहिणार, ए बीचा स्क्वेअर अपॉन पी क्यूचा स्क्वेअर.
AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन BR स्क्वेअर. समजलं. स्टेटमेंट वरून आपण सगळं तयार केलं. डायग्राम तर एकदम सोपे. दोन ट्रायंगल काढायचे, एकाला ABC नाव द्यायचं, एकाला PQR काढायचं. नुसतं दोन ट्रायंगल काढून चालणार नाही, आपल्याला त्याच्यामध्ये हाईट पण दाखवायचे. म्हणून इथं काय केलं, दोन हाईट काढली, इथं AD काढली आणि इथं PS काढली. हाईट काढल्यानंतर लगेच तिथं काय दाखवायचं, 90 डिग्री दाखवायचं. गिवन आणि प्रूव्ह कळालं. स्टेटमेंटवरून कधीही थेरम पाठ करायचे नाही. एकदा फिगर चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवली की आपल्याला थेरम काय यायला पाहिजे, लिहायला यायला पाहिजे. जेवढं आज थेरम तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे ते लगेच करा, म्हणजे जॉमेट्री कधी अवघड वाटत नाही. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं प्रूफ. आता प्रूफ कसं करायचं बघा. आता दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो पण फाइंड आउट करतोय. पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये मी काय सांगितलं की दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा असेल तर त्याचा बेस आणि हाईट घ्यायचा. आता बेस आणि फक्त हाईट का घ्यायचं, कारण आपण एरिया ऑफ ट्रायंगल कुठला पण असू दे त्याचा आपण काय म्हणतोय, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. परत दुसरा ट्रायंगल घेतला मी, परत फॉर्म्युला काय आला, 1/2 बेस इंटू हाईट. हे आपण दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायला. हे हाफ काय झाले, कॅन्सल झाले. म्हणून फक्त काय घ्यायचं, बेस आणि हाईट घ्यायचं. मग इथं पण तेच करणार आहे आपण की आपल्याला दोन ट्रायंगल माहिती आहेत. कुठले दोन ट्रायंगल माहिती आहेत, प्रूफ बघा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता ABCचा बेस कोणता आहे, BC, आणि हाईट कोणती आहे, AD. तसंच PQRचा बेस कुठला आहे, QR, हाईट कोणती आहे, PS. याला आपण काय करूया, इक्वेशन फर्स्ट देऊया. ठीक आहे, किंवा याला इक्वेशन फर्स्ट न देता आता हे काय करूया, मी जरा सेपरेट लिहिते, म्हणजे आपल्याला हे कॅन्सल करायचं आहे. AD अपॉन PS. का, कारण तिथं काय यायला पाहिजे, BC अपॉन QR यायला पाहिजे, कारण आपल्याला इथं स्क्वेअर पाहिजे आहे. ठीक आहे, मग एक स्टेप अजून एक वाढूया आपण ह्याच्यामध्ये. इथं मी असं लिहिलं, BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS, आणि याला इक्वेशन काढूया फर्स्ट डे. इथं मला समजलं, मी दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेतलाय. काय घ्यायचा, दोन ट्रायंगलची नावं काय आली, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू ABCचा बेस BC आणि हाईट कुठली आली, AD, आणि PQRचा बेस कुठला, QR इंटू त्याची हाईट कुठली आली, PS. ठीक आहे, हे फक्त आपल्याला कॅन्सल करायचं, एवढं लक्षात ठेवायचं. आणि म्हणून हे काय केलं, सेपरेट केलं. आता याच्यानंतर मला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. का सिमिलर दाखवायचे ते नंतर सांगते. इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल PQS हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. आता काय काय दाखवले त्याच्यामध्ये सिमिलरमध्ये बघितलं तर मी इथं आपण डायग्राममध्ये सांगितलेलं आहे. अँगल B ला कॉन्ग्रुएंट कुठला असणार आहे, Q असणार आहे. का असणार आहे, कारण दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. सिमिलर आहेत म्हणजे त्याचे करस्पॉन्डिंग सेट सारखे असणार आहेत आणि त्याचे अँगल पण काय येणार, सेम येणार. म्हणून इथं असं लिहिले, अँगल B इज कॉन्ग्रुएंट अँगल Q. आपण इथं असं लिहूया गिवन. ठीक आहे, अजून काय ह्याच्यामध्ये दाखवले, अँगल ADB आणि PSQ प्रत्येक अँगल किती आहे, 90 डिग्री. म्हणून तसं लिहूया, अँगल ADB इज इक्वल टू अँगल PSQ इज 90 डिग्री. ठीक आहे, दोन अँगल आले म्हणून हे दोन ट्रायंगल कुठल्या टेस्टने सिमिलर झाले, AA टेस्टने. ट्रायंगल ABD इज सिमिलर ट्रायंगल PQS. ह्याचं रिझन काय दिलं आपण, AA टेस्ट. इथं पण समजलं. आता काय लिहिलं सांगते, आपल्याला याच्यामध्ये इक्वल सेट्स घ्यायचे, करस्पॉन्डिंग सेट्स पाहिजे. आता हे करस्पॉन्डिंग सेट्स लिहिले, AB अपॉन PQ इज इक्वल टू BD अपॉन QS इज इक्वल टू AD अपॉन PS. रिझन काय, करस्पॉन्डिंग सेट्स. आता रिझन काय आलं, करस्पॉन्डिंग सेट्स, कारण हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे त्याच्या सेट्स काय आल्या, इक्वल आल्या. त्यामध्ये मला BD अपॉन QS नको आहे, म्हणजे आपल्याला
आपल्याला AB अपॉन PQ ही कुणाची एवढी आहे, AD अपॉन PS ची लिहितो. मग आपण त्याला काय दिलं, इक्वेशन सेकंड दिली, AB अपॉन PQ इज इक्वल टू AD अपॉन PS. ठीक आहे, याला काय लिहिलं, इक्वेशन 2. आपण पहिल्यांदा इथं काय लिहिलं बघा, गिवन मध्ये ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. म्हणजे आपण काय करूया, त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स सगळं समजून सांगू. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. ठीक आहे, AB अपॉन PQ BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR. असं रिझल्ट काय येईल, करस्पॉन्डिंग साईड्स. आणि ह्याला इक्वेशन आपण काय देणार आहे, 3 देणार आहे. आता इथं पहिलं इक्वेशन घेऊया, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC अपॉन QR. मी एवढंच लिहिलं. आता बघा हा, इथं काय आहे, AD अपॉन PS आहे. हे आपल्याला काय करायचं, कॅन्सल करायचं. म्हणून मी मगाशी सेपरेट लिहिलं. AD अपॉन PS हा इक्वल कुणाला आहे, AB अपॉन PQ ला आहे. येते का लक्षात, इकडे बघा, AD असं काय लिहिलेलं आपण, BC अपॉन QR, बेस इंटू हाईट लिहिलेली. आपल्याला हे कॅन्सल करायचे, हाईट नको आहे. मग AD अपॉन PS इक्वल कुणाला आहे, AB अपॉन PQ. कशावरून, कारण आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवलेले होते त्याच्यावरून. परत ही AB अपॉन PQ कुणाला इक्वल आहे, BC अपॉन QR ला. म्हणजेच इथं मी डायरेक्ट काय लिहिणार, BC अपॉन QR. हे कशावरून लिहिलं पण लक्षात येत नाही. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. परत एकदा सांगते बघा, आपण बेस इंटू हाईट लिहिलेलं, AD अपॉन PS आपल्याला कॅन्सल करायचं आहे. मग हा AD अपॉन PS कुणाच्या इक्वल आहे, तर AB अपॉन PQ चे इक्वल आहे. ही AB अपॉन PQ कुणाच्या इक्वल आहे, BC अपॉन QR. म्हणून आपण ह्याला इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड दिलेलं. म्हणून इथं दिलं फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड, थर्ड. त्याच्यावरून काय दिसलं आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू BC, BCचा स्क्वेअर, QR इंटू QR, QRचा स्क्वेअर. आलं लक्षात, समजलं. ठीक आहे, ही थेरम अशाच पद्धतीने सिमिलरली वी कॅन शो दॅट. याच पद्धतीनं आपण काय शो दॅट करू शकतोय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, आता कुठल्या साईड्स राहिलेल्या आहे, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. याच पद्धतीनं आपण ह्या रिमेनिंग 2 साईड्स राहिलेल्या होत्या त्या प्रूव्ह करू शकतो. मी अनेकदा व्यवस्थित पहिल्यापासून सांगते, जरासं लक्ष द्या. आता इथं काय सांगितलंय, व्हेन 2 ट्रायंगल्स आर सिमिलर then the ratios of areas of triangle is equal to ratio of the squares of their corresponding sides. आता इथं कन्फ्युज काय होतं सांगते. बऱ्याच मुलांना 2 ट्रायंगलचा एरिया काढायचं म्हणलं की त्यांनी पहिल्या प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये जातात, बेस आणि हाईट घेतात. इथं एक शब्द खूप महत्वाचा आहे, कुठला, तर इथं सिमिलर हा शब्द महत्वाचा आहे. किंवा अशी साईड आली तर काय करायचं, त्याच्या साईड्सचं काय करायचं, स्क्वेअर करायचा. क्वेश्चन नीट वाचायचा. आपल्याला रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल दिलंय का, रेशोज ऑफ एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल दिलंय, हे बघायचं आणि त्यानुसार सॉल्व्ह करायचा. सिमिलर असेल तर त्याच्या साईड स्क्वेअर करायचं आणि सिमिलर नसेल तर फक्त बेस आणि हाईट घ्यायचं. समजलं. आता इथे काय केले, साधी सिंपल 2 डायग्राम काढले, 2 ट्रायंगल काढले. एकाचं नाव ABC आहे, दुसऱ्याचं नाव PQR आहे. गिवन ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR, AD परपेंडिक्युलर BC आणि PS परपेंडिक्युलर QR. प्रूफ कसं करायचं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. प्रूफ कसं केलं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, ह्याचा बेस घेतला BC अपॉन QR आणि त्यांची हाईट घेतली AD इंटू PS. आता हे आपल्याला कॅन्सल करायचं आहे म्हणून मी काय केले, सेपरेटली. आता हे राहिलेले 2 ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. कुठले, ट्रायंगल ABD अँड
ट्रायंगल PQS. ह्याच्यामध्ये बी कॉन्ग्रुएंट क्यू कारण गिवन आहे. ADB आणि PSQ इच 90 डिग्री आलं. दोन अँगल आहेत म्हणून कुठली टेस्ट झाली? AA टेस्ट झाली. आता ह्याच्यानंतर काय करायचं? ह्याच्यात करस्पॉन्डिंग सेट्स लिहायच्या. AB अपॉन PQ BD अपॉन QS इज इक्वल टू AD अपॉन PS. रिझन काय लिहायचं? करस्पॉन्डिंग सेट्स. आता ह्यामध्ये ही सेट्स नको होती ती कॅन्सल केली. AB अपॉन PQ इज इक्वल टू AD अपॉन PS. पण आपलं गिवन काय सांगतंय? ट्रायंगल ABC सिमिलर कुणाला? PQR. म्हणून AB अपॉन PQ BC अपॉन QR आणि AC अपॉन PR. ह्याला इक्वेशन 3 कारण काय असणार आहे? करस्पॉन्डिंग सेट्स. आता इकडे बघा पहिल्या इक्वेशन मध्ये AD अपॉन PS हा इक्वल कुणाला आहे? AB अपॉन PQ ला आहे. AB अपॉन PQ कुणाला इक्वल आहे? BC अपॉन QR ला आहे. म्हणून मी इथे डायरेक्ट काय लिहिलं? BC अपॉन QR. त्याचा स्क्वेअर केला तर BC इंटू BC मल्टिप्लाय केलं BC स्क्वेअर QR इंटू QR QR स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण ट्रायंगल ABC अपॉन ट्रायंगल PQR म्हणजे AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर दाखवू शकतो. ठीक आहे. इथं सगळ्यात महत्वाची थेरम झालेली आहे. 4 मार्काला पेपरला विचारते. द रेशो ऑफ corresponding sides of similar triangle is 3:5. Then find the ratio of this area. इकडे लक्ष द्या. आता आपण थेरम शिकवली होती. एक काय लक्षात ठेवायचं? दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या साईड्सचा काय करायचं? स्क्वेअर करायचा. याच बेसिसवरती प्रॅक्टिस सेट 1.4 अवलंबून आहे. त्यातला पहिला क्वेश्चन काय आहे बघा. द रेशोज ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणजे एका सिमिलर ट्रायंगलच्या साइड्स दिले. किती दिले? 3 आणि 5 दिले. मग काय सांगितलंय? देन द फाइंड द रेशोज ऑफ दिस एरिया. आता आपण इथं काय घेऊया की करस्पॉन्डिंग सेट्स आहेत त्याला काहीतरी लेटर घ्यायला पाहिजे. म्हणून इथं काय म्हणते? लेट द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. तुम्हाला कुठलं जे लेटर आवडतंय ते लेटर घ्या. चल आता जे दोन ट्रायंगल आहेत त्याचे साईड्स दिले त्याचे लेटरच नाही आहे. आपण इथं काहीतरी लिहायला पाहिजे ना. म्हणून आपण इथं मी काय घेते? S1 अँड S2. आता S1 आणि S2 का घेतलं? साईड्स आहेत. साईड्सचं लेटर घेतलंय. तुम्ही M घेतलं तरी पण चालतंय, N घेतलं तरी चालतंय, X घेतलं चालतंय, Y. तुम्हाला जे आवडते त्या लेटर्सचं यूज करा. फक्त H घेऊ नका. Hचा अर्थ काय होतं? हाईट होते. आता आपल्याला काय सांगितलंय? देन द फाइंड द रेशोज ऑफ दिस एरिया. आपण मी आता इथं डायरेक्ट लिहिते. द रेशो ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल. म्हणजे इथं दोन ट्रायंगल असणार आहेत. नाहीतर परत तुम्हाला समजण्यासाठी त्या ट्रायंगलला नाव लिहायला पाहिजे A1 आणि A2. मग आजपासून मी काय सांगते? दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या साईड्सचा काय करायचा? स्क्वेअर करायचा. इथं साईड्स दिलेत की नाही? एक साईड्स किती दिली आपल्याला? 3 दिले आणि दुसरी साईड्स किती दिले? 5 दिले. म्हणून इज इक्वल टू इथं काय लिहिणार मी? S1 चा स्क्वेअर अपॉन S2 चा स्क्वेअर. इथं रिझन लिहायला पाहिजे. सगळं गणित तुम्ही व्यवस्थित केलंय आणि रिझनच लिहिलं नाही तर काही उपयोग नाही. इथं रिझन काय लिहायचं? द रेशो ऑफ areas of two similar triangles. हे रिझन बघितलं जाते. ह्या रिझनला हाफ मार्क आहे. जर रिझनच दिला नसेल हे 1 मार्काला असेल तर तुम्हाला हाफच मार्क मिळणार. समजा चुकून 2 मार्काला आलं तर तुम्हाला किती येणार? 1.5 मार्क मिळणार. म्हणून हे रिझन महत्वाचं आहे. जिओमेट्री काय करते? प्रत्येक गोष्टीला रिझन मागत असते. त्याला हे आपण इथं सगळ्यात महत्वाचं काम केलेलं आहे.
आता इथं साईड्स किती दिल्या आहेत आपल्याला 3चा स्क्वेअर अपॉन 5चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर किती आला 9 आणि 5चा स्क्वेअर किती आला 25. म्हणून त्या द रेशोज ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल इज 9:5. म्हणजे त्या दोन ट्रायंगलचा रेशो किती आला 9:25. कारण आपण दोन्ही साईड्सचं काय केलेलं होतं इथं स्क्वेअर केलेलं होतं. ठीक आहे, हे पहिलं गणित आहे. आता पहिली 2, 3 गणितं जी आहेत ती सगळी किती मार्काला आहे 2 मार्काला 3 मार्काला काही काही 1 मार्काला. त्यामुळे हा प्रॅक्टिस सेट त्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी पण आहे. ॲक्टिव्हिटी कशी सॉल्व्ह करायची ते पण सांगते. गेल्या वर्षीचा सिलेबस बघितला तर गेल्या वर्षीच्या सिलेबसमध्ये म्हणजे ज्या वेळेला तुमचं टेक्स्टबुक आलेलं होतं नवीन गेल्या वर्षी त्यावेळी ॲक्टिव्हिटी फक्त 2 आणि 2 मार्काला होती. परत गेल्या वर्षी काय झाला पॅटर्न बदलला. 2 आणि 2 4 मार्काला ॲक्टिव्हिटी केल्या आणि परत 3 मार्काला ॲक्टिव्हिटी केली. बऱ्याच मुलांना ॲक्टिव्हिटीमध्ये काय आहे ते समजत नाही. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करायचं म्हणजे ॲक्टिव्हिटी काय अवघड वाटत नाही. आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 2. If triangle ABC similar triangle PQR and AB S to PQ is equal to 2S to 3, then fill in the blanks. So fill in the blanks. आता तुम्हाला अंदाज आला असेल किती सोपं गणित आहे. हे 1 मार्काला येईल किंवा काही वेळा ॲक्टिव्हिटीला 2 मार्काला पण येईल. काय दिलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू ABC स्क्वेअर आणि इथं एम्प्टी बॉक्स आहे 2चा स्क्वेअर अपॉन 3चा स्क्वेअर. परत इथं कशावर लिहिणार आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता इकडे बघा, हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षातच आलं असेल की या पद्धतीची ॲक्टिव्हिटी 2 मार्काला येऊ शकेल किंवा 1 मार्काचे पण क्वेश्चन असणार आहे तुम्हाला. आता काय केलं गेल्या वर्षीपासून 9th स्टँडर्डचं सिलेबस पण 10वीला असायचा. त्याच्यातलं जवळपास एक 5% यायचं. असे काय होतं 2 क्वेश्चन होते. आता काय झालं मुलांना फार लोड होतंय 10वीचा अभ्यास करायचा पण त्यात परत 9वीचा अभ्यास करायचा. त्यामुळे गेल्या वर्षीपासून ते काय केलं कॅन्सल केलं. आता अशी गणितं 1 मार्काला पण मिळू शकते किंवा ही ॲक्टिव्हिटी आहे म्हणून 2 मार्काला पण घालते. साधं सोपं आहे बघा. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR ABS टू PQ रेशो किती दिलाय 2S to 3 दिलाय. फिल इन द ब्लँक्स म्हणलं. आता इकडे काय दिलंय एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR सिमिलर आहेत म्हटल्यावर त्याच्या साईड्सचा काय करायचा स्क्वेअर करायचा. इथं कुठली साईड दिली आहे AB दिली म्हणजे इथलं कुठली घेणार तुम्ही PQ घेणार. AB स्क्वेअर अपॉन PQचा स्क्वेअर. आता तुम्हाला हे रिझन दिलेलं नाही आहे. ज्या वेळेला अशी ॲक्टिव्हिटी येईल त्यावेळेला तुम्ही इथं बाजूला रिझन द्यायचं. का रिझन द्यायचं कारण कुठल्या बेसिसवरती तुम्ही दिला याला सुद्धा मार्क असतात. बरेचसे मुलं विसरतात हाय फिलिंग द ब्लँक्स तसं बरोबर लिहित जातात. तसं करायचं नाही. आपण रिझन द्यायचं. तुमचं प्रेझेंटेशन नेहमी चांगलं ठेवायचं. आता याच्या व्हॅल्यू पुट डाऊन केल्या. ABची व्हॅल्यू किती आहे 2, PQची किती आहे 3 म्हणजे 2चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर. हे गणितामध्ये दिलेलंच आहे क्वेश्चनमध्ये आहे. 2चा स्क्वेअर किती आला 4 3चा स्क्वेअर किती आला 9. असं साधं सोपं गणित होतं. प्रॅक्टिस सेट काही फारसा अवघड नाही आहे. फार सोपा प्रॅक्टिस सेट. आता हे झाल्यानंतर आपण काय करूया पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 3. If triangle ABC similar triangle PQR area of triangle ABC is equal to 80,
एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to 125. Then the fill in the blanks. परत तसंच आहे मग सगळं क्वेश्चन. Then fill in the blanks. Area of triangle ABC upon area of triangle PQR. इथं आपल्याला दिले 80 अपॉन 125. याला 5 ने डिवाइड केलंय. इथं आले 60 अपॉन 125. परत इथे दिले AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू 16 अपॉन 120. सॉरी इथं माझं फक्त 25 पाहिजे. हे 125 इथं बरोबर आहे. AB अपॉन PQ. बघा ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती दिलाय? 80 दिलाय. एरिया ऑफ ट्रायंगल PQR किती दिलाय? 125 दिलाय. देन द फिल इन द ब्लँक्स आपल्याला सांगितले. आता इथं काय केलंय? डायरेक्टली केले त्यांनी. आपण फक्त व्यवस्थित भरायचं. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR किती दिलाय? 80 अपॉन 125. या दोघांना काय करायचं? कारण 80 आणि 125 हे कोणाचे स्क्वेअर रूट येणार नाही, कारण आपण साईडचं स्क्वेअर करणार आहे, म्हणजे स्क्वेअर रूट घ्यायला पाहिजे आपल्याला. मग या दोघांना युनिट प्लेसला 0 आणि 5 आहे, म्हणजे किती डिव्हिजिबल काय येणार? 5 येणार. 5 ने डिवाइड करायचं. 5 ने डिवाइड केल्यानंतर इथं आलं 16 आणि 125 ला 5 ने डिवाइड केल्यावर आलं 25. आता आपल्याला कुठले सीट्स दिलेत? AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू ह्या दोन ट्रायंगलची व्हॅल्यूज किती दिले? 16 अपॉन 25. हे कशावरून दिलं? परत लिहिलं. थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे. आता इथं स्क्वेअर आहे आणि आपल्याला विचारलंय काय? साईड्स विचारले, म्हणजे इथं स्क्वेअर कॅन्सल करायला पाहिजे. म्हणजे इथं नेक्स्ट स्टेपला काय केलं पाहिजे? टेकिंग बाय स्क्वेअर रूट. 16चं स्क्वेअर रूट किती आलं? 4 आणि 25चं स्क्वेअर रूट किती आलं? 5. म्हणून इथं लिहिलं टेकिंग बाय स्क्वेअर रूट. अशा पद्धतीनं आपला क्वेश्चन नंबर 3 सुद्धा कंप्लीट झालाय. हे सगळे क्वेश्चन जे आहेत फर्स्ट, सेकंड, थर्ड हे किती मार्काचे आहेत? 2-2 मार्काचे आहेत. ठीक आहे. किती असते ते. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया.